नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, उद्या 20 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आणि ते वातावरण हे विशाखापट्टणम मध्ये त्या जवळ एकदम खूप असे पावसाळी वातावरण आहे, एकदम जोरदार असे. आणि ते विशाखापट्टणम पासून तसेच नागपूर, विदर्भ, खानदेश या भागात, नांदेड या भागामध्ये 20 तारखेलाच प्रवेश करण्याचा अंदाज. आपण पाहतात शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला नागपूर, तसेच छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, तसेच सांगली, कोल्हापूर, तसेच नाशिक या भागामध्ये 20 तारखेला पावसाचे प्रमाण आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 21 तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बाहेर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. नागपूर, नागपूर, तसेच विदर्भ साईड, अमरावती, अकोला या भागामध्ये 21 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच चंद्रपूर या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, अमरावती, तसेच इकडे पाहिलं असता बीड, माजलगाव, अंधेवाई, परळी या ठिकाणी 21 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहमदनगर, नाशिक, मालेगाव, पुणे, पालघर, मुंबई या ठिकाणी 21 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. पुणे, अहमदनगर, ते सोलापूरचा काही भाग ठिकाणी देखील 21 तारखेला जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच मित्रांनो, 21 तारखेला सोलापूर, सांगली, अहमदनगर, जामखेड या भागामध्ये तुफान असा पाऊस राहणार आहे 21 तारखेला. आणि तो पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात राहण्याचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आज पाऊस 22 तारखेला आपण पाहतात. 22 तारखेला सोलापूर, सांगली या भागामध्ये देखील 22 तारखेला पावसाचे प्रमाण चांगले आहे. लातूर, तसेच बीड, जालना या भागात देखील 22 तारखेला चांगला पावसाचा अंदाज आहे. आणि 22 तारखेलाच हा पाऊस शेतकरी मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर, पणजी, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 22 तारखेला राहणार आहे. आणि हा पाऊस 22 तारखेला शेतकरी मित्रांनो सोलापूर, अहमदनगर, सांगली, पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा 22 तारखेचा हवामान अंदाज आहे. तरी शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या ठिकाणी देखील 22 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 22 तारखेला विदर्भ साईडला 22 तारखेला विदर्भ साईडला देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. नांदेड, तसेच हिंगोली, परभणी या ठिकाणी देखील 22 तारखेला राहणार आहे. आणि इकडे पाहिलं असता चंद्रपूर या ठिकाणी देखील 22 तारखेला चांगला पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. 20 ते 25 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कसे राहणार, कोणत्या भागात जोरदार राहणार आहे ते शेतकरी मित्र, रत्नागिरी, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, पालघर, मालेगाव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगर, लोणार, जालना, पुसद, अमरावती या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे 20 तारखेला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 21 तारखेला पाहिलं असता नांदेड, बीड, लातूर या ठिकाणी चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे. 21 तारखेला पहाटे चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पहाटे 4च्या टायमाला चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 4 वाजल्यापासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ अमरावती, अकोला या भागामध्ये देखील चांगला पडणार आहे. चंद्रपूर या भागामध्ये देखील चांगला पावसाचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 22 तारखेला पाहिला असता. 22 तारखेला जवळजवळ पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. नाशिक या भागात, अहमदनगर या भागात एकदम खूप असा जोरदार 22 तारखेला 6च्या टायमाला पाऊस राहणार आहे. असे हा पाऊस बीड, लातूर, संभाजीनगर, जालना,
या भागामध्ये देखील 22 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. लोणार, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे 22 तारखेला. आणि पाऊस शेतकरी मित्र 23 तारखेला नागपूर, चंद्रपूर, पुसद, अहमदाबाद, नांदेड या भागात एकदम जोरदार असा पाऊस राहणार. लातूर, बीड, संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, अकोला, तसेच नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये 23 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 24 तारखेला पाहिला असता. 24 तारखेला काही जिल्ह्यात एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर 24 तारखेला खंडवा, जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे 24 तारखेला. आपण पाहतात शेतकरी मित्र 24 तारखेला खंडवा, जळगाव या भागात एकदम तुफान असा पाऊस आहे. तरी हा पाऊस पुसद, नांदेडला देखील एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. अकोला, अमरावती या भागामध्ये देखील एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. आणि इकडे पाहिला असता लातूर, बीडचा काही भाग 23 तारखेला केज, पिटी या ठिकाणी चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहिला असता बारामती, इंदापूर या भागात देखील चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस मुंबई, कोकण या भागामध्ये तसेच नागपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे 24 तारखेला. आणि 24 तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ काही भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. 24 तारखेला रात्री 10च्या टायमाला खंडवा, जळगाव, अकोला तसेच अमरावती या भागामध्ये 10च्या टायमाला एकदम तुफान असा मुसळधार असा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 25 तारखेला देखील एकदम तुफान असा पाऊस आहे. 25 तारखेला जळगाव, अकोला, खंडवा, अकोला, पुसद या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस आहे. हा पाऊस चिखली, खामगाव, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, जामनेर, जळगाव या भागामध्ये मुसळधार असा पाऊस राहणार आहे. अकोला तशी पाहिलं अकोटा या भागामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे. तसा पाऊस वाशिम या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. हिंगोलीला देखील पावसाचे पाऊस खूप जोरदार असे राहणार. हिंगोली, उमरखेडा या ठिकाणी देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे 25 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 25 तारखेला पाहिला असता महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण राहणार आहे. परंतु 25 तारखेला मालेगाव, नंदुरबार या भागात मुसळधार असा पाऊस राहणार आहे. नाशिकच्या भागामध्ये देखील 25 तारखेला एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे. हा तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली काळजी घेण्याची गरज आहे. येत्या 5 दिवसांमध्ये हा पाऊस एकदम मुसळधार ते अति जोरदार असा राहणार आहे 25 तारखेला. शेतकरी मित्र आपल्या चॅनल नवीन असेल तर रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.